या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीमधील रस्सीखेच सुरू आहे। महायुतीत नेते आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी नको असे ठरलेले असतानाही भाजपने मोठा डाव टाकलाय। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सरस कामगिरी केली आहे। मराठवाड्यात तर अजित पवारांनी शिंदे गटाला मागे ढकलत आगेकूच केली आहे। पण आगामी निवडणुकीपूर्वी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांसह मित्रपक्षच करत असल्याचं चित्र आहे। आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश कार्याध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झालेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी महानगरपालिका गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश झालाय। शहराध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। एकीकडे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटानं शरद पवार गटासोबत युती केलेली असतानाच दुसरीकडे सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 हुकुमी एक्के फोडले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 महत्त्वाचे माजी नगरसेवक आता भाजपात गेल्यानं पक्षाला मोठे खिंडार पडले आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे। पैलवान गडी असल्यानं फार खोलात जाऊन ते अभ्यास करत नाहीत। सत्तेत असतानाच पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा टोला ढोबळे यांनी लगावलाय। मनगटशाहीच्या जोरावर ते रेटून बोलतात, पण नियोजन केल्याचे मात्र जाणवत नाही। आलेलं अपयश कशाचं कारण आहे, पंढरपूर सांगोला पराभूत का झाला याचा विचार त्यांनी केला नाही, अशी टीकाही सोलापूरचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 आमदार असताना पराभव का झाला याबाबतीत तुम्ही आमदारांनाच विचारा, माझ्याकडे कोणते अधिकार नसताना मी बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया देखील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली आहे। दरम्यान राज्यातील 30 महामंडळांना कोणतेही निधी नाहीये, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही, त्यामुळेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली। खरं तर आज राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करताय, खरं सत्तेतलाच पक्ष आहे, मात्र पुन्हा एकदा सत्तेतल्या पक्षात जात आहे तुम्ही, काय नेमकी भूमिका यामागे प्रवेश करण्यासाठी? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शहा आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदौड सुरू आहे, तो घोडदौड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या कामाच्या मुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे, त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा कोंडेल साहेब, प्रथमेशदादा कोठे, गुरुशांतभाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड असेल, टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील, त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता अण्णा, त्याच पद्धतीनं कौशल कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला। या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे। मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे। मी असेल, माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत,
त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, खासदार सुनेत्र वहिनी असेल आणि खासदार तटकरे साहेब असतील, यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे. परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व, शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार, त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान, या दोन्ही नेत्यांनी मागच्या 1-2 दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या 22 नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तेथील सामाजिक स्तर असेल, तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं, तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होता. परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला. ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आत्ताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेश अण्णाबद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की 22 नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालेकिल्ला आहे. हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्याला उमेदवारीचं आश्वासन मिळालंय का? उमेदवारीचं निश्चितपणाने आता मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, नागेशांना मागील 4 टर्म झाले त्या ठिकाणी भागाचं प्रतिनिधित्व करतात. 2017 पासून मी देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून, देवेंद्रदादा कोटाच्या माध्यमातून देखील विधानसभेचं निवडणूक असेल, मागचं लोकसभेचं निवडणूक पहा आपण, लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथं निर्णायक भूमिका बजावली. त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या 22 नंबर प्रभागामधून दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी भाजपचाच बालेकिल्ला त्या ठिकाणी बनवून दाखवणार. स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर. फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट. दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.